मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 16 जानेवारीचा हा भाग तुम्ही बघत आहात. प्रेक्षकांनो, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग दाखवला आहे त्यांनी. मला वाटलंच होतं, माझा अंदाज खरा निघाला. काल तसं मी म्हटले नाही तुम्हाला, पण एक जस्ट चर्चा झाली होती घरात, तसंच झालं आहे. आता अश्विन आलाय आणि अर्जुनला म्हणतोय, चल आता डिस्चार्ज झालाय तुझा दादा. चैतन्य येतो आणि म्हणतो, काय म्हणतोय हात मग अर्जुनराव? अर्जुन म्हणतो, माझा हात अगदी फिट आणि फाईन आहे, पेशंट मी नाही तू असशील. मग चैतन्याला तो विचारतो, बरं मला सांग, तू जाऊन आलास का पोलीस स्टेशनला? सावंतांना मिळालं का महिपतचं कन्फेक्शन? काय झालं चैतन्य? चैतन्य टाळून विषय बोलतो की जाऊ दे ना, अरे घरी बोलू ना आपण हे विषय. अर्जुन, चल अश्विन. चैतन्याला अर्जुन म्हणतोय, थांब जरा चैतन्य, काय झालंय? का लपवतोयस माझ्यापासनं? जे काही आहे ना चैतन्य, मला पटकन सांग. इन्स्पेक्टर सावंत काय म्हणाले तुला? पटकन सांग. चैतन्य म्हणतो, हो बाबा अर्जुन, झालंय बोलणं, पण महिपतने काही तोंड उघडलेलं नाही आणि मला वाटतंय त्याला अरेस्ट करून काहीच फायदा झालेला नाही आहे. अश्विन म्हणतो, कसला गुंड आहे, पोलिसांना पण घाबरत नाही? सायली म्हणते, भाऊजी तो कधी ना कधी बोलणारच आहे. आणि अहो चला बरं, जास्ती विचार करू नका, आपण घरी जाऊयात. अर्जुन म्हणतो, एक थांब ना जरा सायली, अगं तू अश्विनसोबत घरी जातेस का? मी जरा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन महिपतशी बोलून येतो. सायली म्हणते, अहो काहीतरीच काय, डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितलाय, चला बरं घरी. अश्विन भाऊजी सांगा बरं यांना. अश्विन म्हणतो, दादा अरे वहिनी बरोबर बोलते, तुला गरज आहे आरामाची. अर्जुन म्हणतो, प्लीज यार अश्विन, तू तरी समजून घे. आणि बायको, प्लीज चिडू नकोस, माझं जाणं खूप महत्त्वाचं आहे. मी जातो आणि पटकन येईल घरी, आय प्रॉमिस, मी नंतर आराम करेल. सायली म्हणते, अहो पण तुमचा हात. अर्जुन म्हणतो, अगं नाही दुखत आहे, म्हणून तर डिस्चार्ज दिला आहे ना डॉक्टरांनी, आणि तसंही चैतन्य आहे ना माझ्यासोबत, आम्ही दोघं सोबतच राहू. सायली म्हणते, हे बघा तुमच्या तब्येतीच्या बाबतीत कुठलाच खेळ नको आहे हां. सायली म्हणते, हे बघा मला ना तुमच्या तब्येतीशी आता खेळ नको आहे. अर्जुन म्हणतो, सायली तुला माझी शपथ आहे, हे बघ आता आपण जिंकत आलो आहे, आता ना मला कुठलीच रिस्क घ्यायची नाही आहे, फक्त मला महिपतला आता बोलतं करायचं आहे. त्या दिवशीच्या अपघाताचा मास्टर माइंड कोण आहे हे महिपत सांगेलच आपल्याला. आता सायली काहीच बोलत नाही. मग अर्जुन म्हणतो, बायको तू गप्प आहेस ना, म्हणजे तू तयार आहेस, चल 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 चैतन्य पटकन जाऊन येऊ आपण. पण अर्जुनने आता पटकन चैतन्याला म्हटलंय की चल. आता चैतन्य जाताना म्हणतो, वहिनी तू टेन्शन नको घेऊस, मी आहे अर्जुनसोबत. अर्जुनला सध्या प्रायोरिटीवर महिपतकडनं सत्य वदवून काढायचं आहे. प्रेक्षकांनो, खूप छान दाखवतात बरं का ते. अर्जुन स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हे सगळं खटापट करतोय, फक्त आणि फक्त त्या दिवशीचा अपघात कोणी केला हे जाणून घेण्यासाठी. आता सायलीला जरा टेन्शन आलेलं दाखवलं आहे आणि लगेच पुढच्या सीनमध्ये अर्जुन आणि महिपत समोरासमोर दाखवले आहेत. अर्जुन महिपतला म्हणत असतो, महिपत तू पूर्ण अडकलेला आहेस आणि वेळ घालवून काहीच उपयोग नाही आहे. खरं सांग मला, 22 वर्षापूर्वी किल्लेदार फॅमिलीचा ॲक्सिडेंट तू घडवून आणला होतास आणि हे तू कन्फेस केलं आहे. महिपत, हे तू तुझ्या स्वार्थापोटी केलेला नाही आहेस, हे कळलं आहे आम्हाला. तुझा कोणीतरी बॉस आहे. महिपत कोण आहे तो? सांगून टाक. महिपत नुसता बघत असतो अर्जुनकडे बरं का. अर्जुन म्हणतो, काय आहे महिपत, काय प्रॉब्लेम आहे, काय वाचवतोयस तू त्या माणसाला? त्या माणसाला वाचवून तुझा काय फायदा होणार आहे? मला खरं खरं सांग, कोण होता तो? तू जर मला त्याचं नाव सांगितलं ना, तर तुझी शिक्षा मी कमी करेल. मी तुला कायद्यात बसेल ती सगळी मदत करेल. त्या मास्टर माइंडचं नाव काय आहे महिपत? बोल बोल, मी तुला शेवटचं विचारतोय. तुला सुपारी देणाऱ्या माणसाचं नाव काय आहे महिपत, सांग. अर्जुन त्याला विचारत असतो तेव्हा नागराज तिथे पोहोचतो बरं का प्रेक्षकांनो. आता नागराजचं तिथे पोहोचणं अर्जुनला संशयास्पद वाटतं, त्याला खटकतं आणि तो मनात विचार पण करतो बरं का. बघा आता खूप इंटरेस्टिंग होणार आहे पुढचा सीन. आजचा सगळा एपिसोड थोडासाही स्किप करू नका. आता महिपत तिकडे बघत असतो नागराजकडे. नागराज महिपतकडे रागाने बघत असतो तिकडनं आणि असा त्याच्या हाताच्या मुठी आवळत असतो. महिपतला ते जाणवलंय की याला त्याचं नाव घेऊ द्यायचं नाही आहे म्हणून. आणि ॲट दॅट टाईम अर्जुन पण महिपत आणि नागराज दोघांकडेही बघतो आणि त्याला असं वाटतं मनातल्या मनात, अरे नागराज काका इथे का आलाय आणि महिपत असा का बघतोय नागराज काकाकडे? नागराज काकाचं नाव घेणार असेल का महिपत? आता हे जस्ट त्याच्या मनाला स्पर्शून गेलं असं त्यांनी दाखवलं आहे बरं का. पण आता सुमनला पण कळलं आहे प्रेक्षकांनो, हा जो पुढचा ट्विस्ट आहे ना तो मी तुम्हाला आधीच सांगते आहे. इकडे प्रियाला टेन्शन आलेलं आहे बरं का, की आता काय होईल, महिपत तोंड उघडेल का? तिला प्रचंड टेन्शन आलेलं आहे आपण एक्सपोज होऊ म्हणून. प्रिया विचार करते, महिपतने जर तोंड उघडलं तर हे सगळे सुभेदार मला पुन्हा घराबाहेर काढतील.
अश्विन सुद्धा हल्ली माझ्याशी नीट बोलत नाही, तोही माझी बाजू घेऊन भांडणार नाही. आता काय करू मी? सुभेदारांना इम्प्रेस तर करावंच लागेल. सुभेदारांना इम्प्रेस करायचा बेस्ट मार्ग म्हणजे स्वयंपाक. असा विचार करून प्रिया घुसली किचनमध्ये. विमलला म्हणते, विमल म्हणते, काही हवं आहे का ताई? प्रिया म्हणते, मी सगळ्यांसाठी नाश्ता बनवणार आहे. विमल घाबरते आणि म्हणते, काय? प्रिया म्हणते, ए विमल, एवढं रिॲक्ट करण्यासारखं मी काही बोललेली नाही. मी नाश्ता बनवणार आहे सगळ्यांसाठी, कळलं का तुला? मला सांग पोहे कशात असतात, आणि ते कांदे आणि मिरच्या पण काढून ठेव. विमल म्हणते, पोहे ना तिथे मागे डब्यात असतात बरं का ताई, आणि पोहे ना आधी भिजवावे लागतात बरं का. प्रिया म्हणते, हो? मग लगेच तिला विचारायचं असतं की खरंच भिजवायचे आहेत का, पण मग स्वतःचं वाक्य बदलून म्हणते, हा चल, माहिती आहे मला पोहे भिजवायचे असतात. काय सांगते मला विमल? असं म्हणून आता डब्बा घेतला बरं का तिने पोह्याचा. विमल म्हणते, तन्वीताई, पोहे तयार झाल्यावर कोथिंबीर आणि खोबरं पेरा वरून. प्रिया म्हणते, ए विमल, तिला काय वाटलं? मला काही साधे पोहे करता येत नाही? चल जा, तुझ्या कामाला जा. विमल आता स्वयंपाकघरातून गेली आहे. प्रियाला वाटते आपण पोहे बनवू. तसे तिने बनवलेत, पण पोहे बनवताना एक घोटाळा केला आहे. आता तिने कांदा बिंदा चिरायला सुरुवात केली आहे बरं का. आता बाजूला असतंय दुधाचं पातेलं. प्रिया तो कांदा अजबच पद्धतीने चिरते आणि लिंबूसुद्धा हातात घेऊन चिरते ती. आता बघा प्रेक्षकांनो, बराच वेळ तिची ती पोह्याची तयारी दाखवली आहे. मग पुन्हा मोहिपतचा सीन घेतला आहे. इकडे अर्जुनने खुणवलं आहे बरं का इन्स्पेक्टर सावंतांना की नागराज काकाला आत घेऊन ये म्हणून. आता ते इन्स्पेक्टर म्हणतात, चला चला चला. नागराज आता आत आलाय. खरं तर हा सीन थोडा खटकला मला. नागराजला आत का येण्यासाठी सांगितलं असेल अर्जुनने? कदाचित त्याला वाटलं असेल की महिपत नागराजचं नाव घेईल म्हणून असावं. नागराज आतमध्ये येतोय महिपतच्या समोर आणि म्हणतोय, ए महिपत, सुमन कुठे? सांग सांग म्हणलं ना तुला, सुमन कुठे? मला माहितीये तूच किडनॅप केलंय माझ्या बायकोला. अरे महिपत, अरे बदला काढतोय का रे? बदला काढतोय? अरे आपली मैत्री होती रे कधी कोणे एके काळी. अरे लाज बाळग थोडी. अरे सांग त्या मैत्री खातर, कुठे होय माझी बायको, कुठे? अरे माझ्या बायकोचा काय दोष रे? मी तुझ्याशी संबंध तोडले म्हणून माझ्या बायकोला किडनॅप केलं का रे? तिला शिक्षा दिलीस? महिपत नुसता बघतोय बरं का प्रेक्षकांनो राग नागराजकडे. किती किती एखादा माणूस आगाऊ असू शकतो प्रेक्षकांनो. आगाऊ म्हणण्यापेक्षा काय आता परफेक्ट शब्द मला सुचे नाही या क्षणाला. म्हणजे दल बदलू म्हणा किंवा बदमाश म्हणायला हरकत नाहीये. आपण मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय. आता हा मोठ्याने रडतो काय, मोठ्याने ओरडतो काय, सांग सांग महिपत, माझी बायको कुठे? सांग. पण आता इतक्यात पुन्हा पूर्णाजीचा आणि प्रियाचं सीन घेतलाय त्यांनी. आता नेहमीच उत्कंठा ते शिगेला आणतात प्रेक्षकांनो. आता पूर्णाजी तिथे हॉलमध्ये येऊन बसतात आणि म्हणतात, विमल बाई थोडं दूध दे ग मला. प्रिया आता पूर्णाजीसाठी दूध करते बरं का, पण तिने कांदा चिरलाय मगाशी आणि तो हात न धुता तिने ते दूध ओतलंय पूर्णाजीसाठी. त्यामुळे दुधाला लागतो कांद्याचा वास. आता पूर्णाजी असं वळतात दूध घेण्यासाठी तर त्यांना दिसते प्रिया. पूर्णाजी म्हणतात, अगं बाई तन्वी, तू तू काय करतेस तिकडे स्वयंपाकघरात? प्रिया म्हणते, पूर्णाजी अगं मी सगळ्यांसाठी पोहे करते ग. मान्य आहे मला पूर्णाजी, मी ठरलेल्या वेळेच्या व्यतिरिक्त किचन मध्ये जाणं मला अलाव नाहीये, पण अगं आपल्या माणसासाठी काही करावंसं वाटलं तर करू न ग मी पूर्णाजी. पूर्णाजी आता तो पेला हातात घेतात तेव्हाच त्यांच्या लक्षात येतं. त्या म्हणतात, काय ग तन्वी, तुझ्या हाताला कांद्याचा वास येतोय. प्रिया म्हणते, अगं पूर्णाजी पोह्यासाठी कांदा चिरत होते ना. पूर्णाजी म्हणतात, त्याच हाताने दूध आणलंस का ग तन्वी? प्रिया म्हणते, अगं हो, ते धुवायचे विसरले मी, सॉरी. असं म्हणून ती पुन्हा स्वयंपाकघरात जाते बरं का. पण आता तिला वाटतं की दूध आपण तापत ठेवलं होतं, पण ते दूधही करपून जातं. पूर्णाजीसाठी तिने ग्लासमध्ये दूध ओतलं ना, तर मग थोडंसं दूध शिल्लक असावं पातेल्यात म्हणून ते करपलंय. प्रिया विचार करते, अरे देवा, हे नासलं का काय? आता खरंच ते नासलेलं असतं, पण पूर्णाजी त्या दुधाला तोंड लावतात तर त्या दुधालाही घाणवास येत असतो. कांद्याचा परिणाम, दुसरं काय असो. आता पुन्हा त्यांनी इकडे नागराज आणि महिपतचं सीन घेतलाय. आता नागराज इतका हायपर होतो ना, आणि बघा आडून आडून महिपतला कशी धमकी देतो. नागराज म्हणत असतो, महिपत सांग माझी बायको कुठे? मोठ्याने रडायला लागतो बरं का. अर्जुन म्हणतो, नागराज काका तू इथे कशाला आलायस? अर्जुनने असं बोलल्यावर लगेच अजून रडतो आणि म्हणतो, माझी बायको गायब रे अर्जुन, मला माहिती आहे, यानेच माझ्या बायकोला किडनॅप करून ठेवलंय.
याला मारा, झोडा, याला 3rd डिग्री द्या, याला फासावर पण चढवा, माझी बायको सापडली पाहिजे. आता एकदम टेन्शनमध्ये आलाय बरं का नागराज, असं दाखवलंय बरं का त्यांनी. पण आता या क्षणाला महिपतला असं वाटतंय की सांगून टाकावं नागराजचं नाव. नागराजचे नाटकं बघतो महिपत आणि त्याचे डोकं सरकतं बरं का. महिपत म्हणतो, सुभेदार साहेब, मगाशी तुम्ही मला विचारत होते ना, मला सुपारी देणारा कोण आहे ते? मला सुपारी कोणी दिली त्याचं नाव पाहिजे ना सुभेदार साहेब तुम्हाला? अर्जुन म्हणतो, हो सांग ना त्याचं नाव मग महिपत सांग. नागराज मध्ये मध्ये बोलतो बरं का आणि म्हणतो, सांगच महिपत तू सांग. कुणी कुणी माझ्या दादाचा अपघात घडवून आणला, कुणी वाटोळं केलं माझ्या भावाचं, सांग महिपत, खरा खरं सांग. महिपतच्या डोळ्यात डोळे घालून नागराज त्याला बोलतोय बरं का. आता महिपतला कळतंय, एक्सप्रेशन कळतायत नागराजचे. नागराज म्हणतो, महिपात, तुला तुझ्या मेलेल्या पोरीची शपथ आहे महिपात, सांगच तू. अर्जुन नुसता या दोघांचा खेळ बघतोय बरं का. महिपत आता जरा मनातून चर्र होतो. अर्जुन म्हणतो, बोल महिपात, तुला हे सगळं काम करायला कोणी सांगितलं होतं? नागराज पुन्हा म्हणतो, बोलणारे आता महिपत, आता का गप्प बसलाय तू, बोल. महिपत काही क्षण विचार करायला लागतो बरं का. त्याला समजतंय नागराज त्याला धमकी देतोय. नागराज म्हणतो, बोल महिपत बोल, हीच वेळ आहे सत्य बोलायची. बोल महिपत बोल, हीच वेळ आहे सत्य बोलायची. अरे किती पाप केले रे तू, खूप पाप केले आतापर्यंत. तर या पापाची शिक्षा तुझ्या पोरीला भोगायला लागली ना. अरे गेली ना तुझी पोरगी, जेलमध्ये मेली तुझी पोरगी नाही का. याला दोन्ही हवालदारांनी पकडलंय बरं का प्रेक्षकांनो नागराजला. आणि आता नागराज धमकी देतोय बरं का आणि म्हणतोय, तुझी पोरगी तडफडून तडफडून मेली ना, त्रास होत होता ना तिला, बोल ना आता खरं महिपत बोल. तुझ्या पोरीने तिच्याच बापाच्या कृत्याची शिक्षा भोगली रे. आता तिच्या आत्म्याला शांती मिळायची असेल ना महिपत, तर सांगून टाक, सांगून टाक. महिपतला आता आठवतं बरं का, नागराजने धमकी दिलेली असते त्याला, जेव्हा त्याला किडनॅप केलेलं असतं ना, तेव्हा प्रियाने सांगितलंय म्हणून. आता तो नागराज तेव्हा धमकी देतो की तू जर तुझं तोंड उघडलं ना महिपत, तर तुझ्या पोरीचा फ्युनरल व्हिडिओ सुद्धा मी तुला दाखवू शकतो. हे सगळं ते खूप व्यवस्थित स्टेप बाय स्टेप दाखवतात प्रेक्षकांनो. म्हणजे आतापर्यंत तर बघायला खूप इंटरेस्ट येतोय बरं का. नागराजचं तिथे येऊन आडून आडून बोलणं महिपतला लगेच कळलंय बरं का. आता महिपत विचार करतो, नागराजने तर मला धमकी दिली होती, पण आता मला माझ्या साक्षीसाठी सध्या तोंड नाही उघडता येणार. महिपत मनातल्या मनात विचार करत असतो. तेव्हा हा अर्जुन नागराजवर चिडून म्हणतो, नागराज काका तू कशाला इथे आलायस रे? मी आणि इन्स्पेक्टर सावंत करू ना हे काम, तू जा बरं इथून. आता महिपत नागराजकडे बघायला लागतो बरं का. लगे नागराज रडतो आणि म्हणतो, अर्जुन अरे मला राहवलं नाही रे, राहवलं नाही मला. अरे माझी बायको कुठे गेली आहे, कुठल्या अवस्थेत आहे, माझ्या बायकोला मला शोधायचंय रे अर्जुन. मी कसं रे घरात बसून राहू? अरे मला सहन नाही झालं रे. याच माणसाने तिला त्रास दिला असेल रे. अरे या माणसाने माझ्या बायकोला जिवंत ठेवलंय का मारलंय? अरे मी कसं घरात बसून राहिलो असतो रे अर्जुन. अर्जुन नुसता निरखून बघत असतो बरं का महिपतच्या एक्सप्रेशनकडे, नागराजच्या एक्सप्रेशनकडे. आता अर्जुनने खुणवलंय इन्स्पेक्टर सबनीसांना. नागराजला आता ते ओढून ओढून बाहेर नेत असतात बरं का. जातानाही नागराज ओरडत असतो, याद राख, माझ्या बायकोच्या केसाला जरी धक्का लागला ना महिपत, तर तू आहे आणि मी आहे. तुझ्या पोरीची शपथ आहे तुला महिपत, तुझ्या पोरीची शपथ आहे, नाहीतर तडफडून तडफडून मरशील बरं का तू महिपत. जाईपर्यंत ओरडत असतो बाबा नागराज. तुझ्या पोरीच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. अरे तुझ्या पोरीच्या तर मिळणारच नाही आत्म्याला शांती, तुझ्या पण नाही मिळणार आत्म्याला शांती. चुकीचं केलं तर बघच महिपत. हे शेवटचे वाक्य अर्जुनला खटकलेत. महिपत आता नुसता अर्जुनकडे बघतो आणि अर्जुन त्याच्याकडे. मग पुढचा सीन त्यांनी पुन्हा सुभेदारांच्या घरचा घेतलाय. अस्मिता आणि कल्पनाताई विचारत असतात, अर्जुनला डिस्चार्ज मिळाला का? प्रतापराव म्हणतात, अगं हो अस्मिता मिळालाय डिस्चार्ज, आता ते दोघे येतच असतील घरी. सायली आणि अर्जुन, चैतन्य पण आहे त्यांच्यासोबत. अस्मिताला तिथे बसवतात कल्पनाताई आणि म्हणतात, बस अस्मिता मी तुझ्यासाठी थोडं दूध घेऊन येते. आता कल्पनाताई वळतात तर त्यांना स्वयंपाकघरात भूत दिसतंय ते. म्हणजे सॉरी प्रिया. आता प्रिया पाहून या कल्पनाताई पूर्णाजीला असं खुणवतात, हा काय प्रकार बाई? पूर्णाजी म्हणतात, अगं नाश्ता बनवते म्हणे ती सगळ्यांसाठी. मग कल्पनाताई अशा भुवया उंचावतात, बापरे कमालच झाली आज. प्रिया म्हणते, अगं पूर्णाजी असं का बोलतेस, अगं मी खरंच पोहे बनवते ग. अस्मिता गालातल्या गालात हसते. प्रिया म्हणते, आई बस मी 5 मिनिटात पोहे रेडी करून आणते. तेवढ्यात अश्विन आणि सायली आलेत घरी. आता कल्पनाताई म्हणतात, हे काय तुम्ही दोघंच? अगं अर्जुन कुठे? सायली सायली म्हणते, तुमच्या मुलाला कामाशिवाय काही सुचत नाही, हॉस्पिटलमधून थेट पोलीस स्टेशनला गेलेत ते. पूर्णाजी म्हणतात, कमाले बाई. प्रतापराव म्हणतात, हो ना
खरंच कमाल आहे. अरे काय रे अश्विन, बरा आहे ना अर्जुन नक्की? अश्विन म्हणतो, "हो डॅड, बरा आहे दादा तसा. मी पुढच्या आठवड्यापर्यंत घरीच त्याचं ड्रेसिंग करेल आणि होईल तो बरा. काळजी नका करू." आता सायली म्हणते, "आई मी आवरून येते आणि नाश्ता करते हं." तेवढ्यात प्रिया दिसते बरं का. ही मुद्दाम तिथे मोठ्याने चमचा वाजवते सायलीला पाहून. म्हणजे हिला ऐकवायचं असतं सगळ्यांना, "मी नाश्ता करतीये." गनिमत ताटं बडवले डंचिक डंचिक करून. "अरे प्रिया नाश्ता करतीये रे." असो, प्रियाने मुद्दाम मोठ्याने कढईवर चमचा मारला जेणेकरून सायली आणि अश्विनचं लक्ष तिच्याकडे जावं म्हणून, आणि ते गेलाय. इकडे अर्जुन बाहेर आलाय आता त्या महिपतशी बोलून, पण महिपतने काहीही त्याला सांगितलेलं नाहीये. तेवढ्यात चैतन्याचा फोन आलाय अर्जुनला. अर्जुन मनातल्या मनात विचार करत असतो बरं का आधी प्रेक्षकांनो, की महिपत तर मला नाव सांगणारच होता ऑलमोस्ट, पण या नागराज काकाने साक्षीचं नाव काढल्यावर गप्प का झालं असेल महिपत? चैतन्याचा फोन आल्यावर अर्जुन म्हणतो, "बोल अरे चैतन्य." चैतन्य म्हणतो, "चल लवकर आता, माझं संपलंय काम, तुझं झालंय ना काम, चल लवकर घरी जाऊयात." "तुझं झालं का काम पण अर्जुन?" महिपतने काहीही सांगितलं नाही हे अर्जुन चैतन्याला सांगतो. चैतन्य म्हणतो, "अरे यार शट." मग अर्जुन म्हणतो, "बरं आता ऑफिसला जाऊ आपण हा चैतन्य." चैतन्य म्हणतो, "अजिबात नाही हा, चल गपचूप घरी चल अर्जुन." अर्जुन म्हणतो, "अरे थोड्या वेळासाठी जाऊ ना." चैतन्य आता ओरडतोच अर्जुनवर आणि म्हणतो, "ए चल, नाही म्हणजे नाही हा अर्जुन, अजिबात नाही. तुला सरळ घरी आणायच्या स्ट्रिक्ट वॉर्निंग मला सायली वहिनीने दिल्यात आणि तू ना आता गपचूप घरी चल. सायली वहिनी चिडली ना तर मला काही तिचा राग परवडणार नाही रे बाबा. तुला परवडणार आहे का? आता चल पटकन बाहेर ये." अर्जुन म्हणतो, "हा काही ऐकणार नाहीये." आणि आता प्रियाचा सीन घेतला पुन्हा. आजचा एपिसोड ना खूप फास्ट दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांना, त्यामुळे मी पण तुम्हाला पटापट रिव्ह्यू देतीये. आपल्या ह्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका हा मंडळी. अश्विन आता प्रियाकडे बघतो बरं का आणि म्हणतो, "अरे वा तन्वी, तू तू आणि किचन मध्ये?" प्रिया म्हणते, "हो रे अश्विन, म्हणजे मला माहितीये स्वयंपाक करायची माझी ही वेळ नाहीये, पण पोहे बनवतीये सगळ्यांसाठी. गरमागरम खाऊन घ्या हा सगळे." अश्विन म्हणतो, "अरे वा, आज सूर्य कुठल्या दिशेला उगवला, जरा बघून येऊ का मी?" प्रिया म्हणते, "अश्विन टोमणे नको मारूस, कळलं का?" आता ती पण कुचकं बोलते बरं का अश्विनला आणि म्हणते, "सुमन काकू सापडत नाहीये, सगळ्यांचा आहे ना मूड ऑफ, म्हणूनच मग अशा वेळेला एकमेकांची काळजी नको का घ्यायला आपण, हेवे दावे बाजूला ठेवून?" तिची नाटकं सगळ्यांना कळताय. प्रिया म्हणते, "तसंही मी काही फार मदत नाही करू शकत अरे, पण विचार केला निदान नाश्ता तरी बनवूयात." मी कल्पनाताई म्हणते अस्मिताला, "थांब अगं अस्मिता, मी तुझ्यासाठी दूध घेऊन येते." कल्पनाताई किचनमध्ये जातात आणि बघतात तर काय, ते दूध नासलेलं. कल्पनाताई म्हणतात, "अगं बाई, हे दूध कसं काय नासलं?" मग पूर्णाजी तिकडनं म्हणतात, "तन्वी आहे ना तिथे स्वयंपाकघरात, मग दुसरं काय होणार?" अश्विन बघायला लागतो प्रियाकडे. प्रिया म्हणते, "नाही नाही नाही, मला नाही माहिती कसं काय नासलं ते दूध, माझं नव्हतं लक्ष दुधाकडे." कल्पनाताई काहीच न बोलता हॉलमध्ये चालल्या येतात. सायली म्हणते, "आलेच मी आई हं." असं म्हणून सायली आता आवरायला गेली आहे. आता अश्विन आणि प्रिया दोघे एकमेकांशी बोलतात. अश्विन म्हणतो, "हे बघ तन्वी, तू जे करतेस ना हे ते ठीक आहे. नाही म्हणजे तू मनापासून सगळ्यांसाठी हे करतेस, सगळ्यांची काळजी घेतेस तर चांगलंच वाटतंय मला." मग प्रिया म्हणते, "अश्विन, आता तुझा माझ्यावरचा राग गेला ना रे?" पण अश्विन काहीच उत्तर देत नाही आणि म्हणतो, "चल मी फ्रेश होऊन येतो." प्रिया विचार करते, "अरे यार, हे पोहे करायचं तरी काहीतरी फायदा झाला पाहिजे." म्हणजे असं मला वाटलं. असो, आता नागराज आणि सुमनचा सीन घेतलाय बरं का प्रेक्षकांनो. नागराज सुमनच्या तोंडावरची पट्टी काढतो. सुमन ओरडत म्हणते, "काय हो, लाज वाटते मला, मी तुमची बायको आहे. इतक्या खालच्या पातळीवर जाताल असं वाटलं नव्हतं मला कधी." नागराज म्हणतो, "मलाही नव्हतं वाटलं, तुझ्यातली मस्ती इतकी शिल्लक असेल." "सुमन, इतकं सगळं झालं तरी तुझं बोंबलणं सुरूच आहे. माझ्या नजरेला नजर देऊन बोलतेस ग. सॉलिड आहेस हं तू, मानलं तुला." सुमन म्हणते, "तुमच्यामधला माणूस मेलाय का हो? अहो राक्षस आहात तुम्ही, राक्षस. कसे झालात बघा. का तुम्ही आधीपासूनच राक्षसच होतात का मी डोळे झाकत आले?" नागराज तिला असं खुणवतो, "मला नाही माहिती म्हणून." लगेच सुमन म्हणते, "भाऊजीचा अपघात तुम्हीच घडवलात ना?" आता नागराज बघतो बरं का तिच्याकडे रागाने. सुमन म्हणते, "आलंय माझ्या लक्षात, तुम्हीच भाऊजीचा अपघात घडवला ते." नागराज तिच्याकडे खूप रागाने बघत असतो आता. प्रिया इकडे सगळ्यांसाठी पोहे घेऊन येते. कल्पनाताई म्हणतात, "मला नको, मी नंतर घेईल." आता प्रिया अस्मिताला पण देते बरं का. आता अस्मिता घेते बिचारी मोठ्या मनाने बरं का. अश्विनला पण देते प्रिया पोहे. मग अश्विनही घेतो. मग पूर्णाजीला म्हणते ती प्रिया, "अगं हे घे पूर्णाजी, तू नाही घेतलेस पोहे, घे." आता प्रेक्षकांनो शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. प्रिया म्हणते, "सगळ्यांना पोटभर खा आणि सांगा हं कसे झाले पोहे." तेवढ्यात अर्जुन आलाय घरी. प्रतापराव म्हणतात, "अर्जुन तू बस बरं आधी खाली, बरं वाटतंय ना बेटा?" अर्जुन म्हणतो, "हो डॅड, मच बेटर."
पूर्णाजी म्हणतात, अरे आम्ही येणारच होतो बेटा सकाळी दवाखान्यात, पण कळलं की तुला डिस्चार्जच होणार आहे. चैतन्य म्हणतात, अरे बाबा मला डॉक्टरांना सांगावं लागलं की मला सायली वहिनीच्या हातचे पोहे खायचे आहेत, लवकरात लवकर डिस्चार्ज द्या. चैतन्य थोडासा वातावरणात विनोद निर्मिती करायचा प्रयत्न करत असतो. अस्मिता म्हणते, चैतन्य पोहे तुला खायला मिळणार, पण सायलीच्या हातचे नाही, तन्वीच्या हातचे. अर्जुनला वाटत असेल मनात की पुन्हा जाऊन दवाखान्यात ऍडमिट व्हावं की काय. आता प्रिया म्हणते, ये ना चैतन्य बस. अर्जुन बस हा, मी दोघांसाठीही पोहे आणते. अर्जुनच्या चेहऱ्यावर सॉलिड टेन्शन आलं होतं, जेवढं त्याच्या चेहऱ्यावर महिपतला मारतानाही आलं नसेल. आता ते पोहे कोण खाणार. असो, पण बिचारे अन्नाचा अपमान करत नाहीत. अर्जुन आणि चैतन्य भांबवल्यासारखे बघतात एकमेकांकडे. गंमतच जराशी. पूर्णाजी विचारतात अर्जुनला, काय रे बाबा अर्जुन, दवाखान्यातून सरळ पोलीस स्टेशन मध्ये गेलास, काय जायची गरज होती. अर्जुन म्हणतो, अगं पूर्णाजी गरज होती. महिपतनं पोलिसांच्या ताब्यात आणि तो तोंड उघडायला तयार नाहीये बघ, मी त्यासाठीच तिथे गेलो होतो. प्रिया कशी ऐकते बघा आता अर्जुनचं बोलणं. अर्जुन पुढे म्हणतो, पूर्णाजी त्याच्या तोंडून त्या मास्टर माइंडचं नाव आपल्याला काढून घ्यायचंय, काही झालं तरी. प्रिया घाबरत असते बरं का आता. मग प्रतापराव म्हणतात, अर्जुन पोलीस होते ना तिथे, तू कशाला तिथे गेलास, काही उपयोग झाला का तिथे जाऊन. अर्जुन म्हणतो, डॅड आज जरी नसेल झाला तरी लवकरच होईल. आता अर्जुनला आठवतं की नागराजने कशी धमकी दिली महिपतला, आणि अर्जुन आता घरच्यांना सांगतो ते सगळं. अर्जुन म्हणतो, महिपतनं ऑलमोस्ट तोंड उघडणारच होता, पण काय झालं कोणास ठाऊक, तो अचानकच गप्प झाला. बट एनिवे, असा किती दिवस गप्प राहणार महिपत, आज ना उद्या त्याचं तोंड तो उघडेलच आणि आपल्याला त्या मास्टर माइंडचं नाव कळेलच. अर्जुन जेव्हा असं बोलतो तेव्हा प्रियाचे धाबे दणाणलेले दाखवलेत त्यांनी. आणि मंडळी, इथेच त्यांनी आजचा हा एपिसोड संपवला. पुढचा प्रोमो धमाकेदार आहे. नागराज सुमनला धमकी देत म्हणतो, सुमन तोंड उघडलास ना तर याद राख. सुमन त्याला म्हणते, मारा, जेवढं मारायचंय ना तेवढं मारून घ्या मला, पण मी जिवंत असेपर्यंत तुमचं सत्य मी जगासमोर आणणार म्हणजे आणणारच. सुमनने धमकी दिली आहे नागराजला. प्रिया भेटली आता नागराजला त्या सीन मध्ये पुढच्या, आणि प्रिया म्हणते, आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की जेलमध्येच नाही, महिपत मरेपर्यंत आपल्यासाठी तोंड उघडणार नाही. नागराज म्हणतो, आपल्याकडे एकच हुकमाचा पत्ता आहे. प्रिया म्हणते, तोच आपल्याला वापरायचा आहे. आता नाव नाही घेतलं त्यांनी, पण आय गेस साक्षी बद्दल बोलताय ते. महिपतला धमकी दिली अर्जुनने, तू जरी नाही सांगितलं तरी मला कळणारच आहे तो मास्टर माइंड कोण होता, पण तुझं काय होईल महिपत. प्रेक्षकांनो, काय वाटतं तुम्हाला पुढे काय होईल. आता महिपतवरती कोर्ट केस वगैरे होईल असं वाटतं, पण मालिकेचा नवीन प्रोमो आलाय, त्यात अर्जुन आणि सायलीची संक्रांत साजरी केलेली त्यांनी दाखवली, आणि इतर मालिकांच्या नायिका पण तुम्हाला त्यात दिसणार आहेत. चला तर मंडळी, एन्जॉय करूया. यापुढे इकडे अर्जुन पण महिपतला धमकी देतो, तू जर मला त्या मास्टर माइंडचं नाव नाही सांगितलं तरी पण मला ते कळणारच आहे. प्रेक्षकांनो, मालिका आता दिवसेंदिवस इंटरेस्टिंग होणार आहे. अर्जुन आता सिक्रेटच्या जवळ पोहोचतोय बरं का. मालिकेचा नवीन प्रोमो पण आलाय, त्यात अर्जुन आणि सायलीची संक्रांत साजरी होणार आहे. बरंच काय काय दाखवणार आहेत आता मालिकेमध्ये, बघत राहू ठरलं तर. मग यानंतरचा लग्नानंतरचा रिव्ह्यू पण एन्जॉय करा आपल्या दुसऱ्या चॅनलवरती. प्रेक्षकांनो, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आजचा आपला एपिसोड कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटू उद्या पुन्हा एकदा.